नमस्कार, मी राजेंद्र तिडके आणि आपण पाहत आहात युवा दर्पण लाईव्ह। सुरुवातीला पाहूयात आजच्या ठळक घडामोडी। दिल्ली भेटीपूर्वी राष्ट्रवादीत मोठ्या हालचाली। एनसीपी अध्यक्षपदासाठी सुनेत्रा पवारांचे नाव, बिनविरोध निवडीची चर्चा। काँग्रेसमधला कलह दिल्लीत मिटला। चंद्रपूर महापालिकेत धानोरकर गटाचा महापौर तर वडेट्टीवारांचा उपमहापौर। विमानात काय घडले हे 9 तारखेनंतर सांगणार। विलिनीकरणाबाबत कुटुंबात कोणतीही चर्चा झालेली नाही। रोहित पवार आणि मुंबई पुणे द्रुतगती मार्गावर 32 तासानंतर वाहतूक सुरळीत। टँकर उलटल्याने रस्ता झाला होता बंद। आणि आता बातमीपत्र बीड जिल्ह्याचं आणि राज्यातील इतर घडामोडींचं सविस्तर। बीडच्या सांस्कृतिक आणि ऐतिहासिक वाटचालीत शिवजयंती उत्सवाला अनन्यसाधारण असे महत्त्व आहे। राज्यभरातही बीडमध्ये साजरी होणारी शिवजयंती ही आदराने आणि गौरवाने पाहिली जाते। मात्र यावर्षी राज्याचे उपमुख्यमंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री अजितदादा पवार यांच्या आकस्मिक निधनामुळे राज्य तसेच जिल्ह्यावर शोककळा पसरलेली आहे। या दुःखद पार्श्वभूमीवर सामाजिक बांधिलकी आणि संवेदनशीलतेची जाणीव ठेवत शिवजयंती उत्सवातील कोणतेही जल्लोषी कार्यक्रम न घेता, कोणताही गाजावाजा न करता, अत्यंत साधेपणाने सांस्कृतिक कार्यक्रम न करता शिवरायांच्या विचारांना सकाळी शासकीय पूजन करून अभिवादन करत त्यांच्या आदर्शांचा अंगीकार करण्याच्या संकल्पासह साजरी केली जाणार आहे। शिवरायांचा वारसा हा केवळ उत्सवापुरता मर्यादित नसून तो आचरणात उतरविणे हीच खरी त्यांना मानवंदना आहे, असे आमदार संदीप क्षीरसागर यांनी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे। बीड जिल्ह्यात फेब्रुवारी-मार्च 2026 मध्ये होणाऱ्या इयत्ता 10वी व इयत्ता 12वी परीक्षांसाठी कॉपीमुक्त अभियान प्रभावीपणे राबवण्याचे निर्देश जिल्हाधिकारी श्री विवेक जॉन्सन यांनी दिले आहेत। यासाठी प्रत्येक परीक्षा केंद्रावरील प्रत्येक वर्गखोलीत सीसीटीव्ही कॅमेरे, संवेदनशील केंद्रावर आवाज रेकॉर्डिंगसह सीसीटीव्ही, जिल्हास्तरीय कंट्रोल रूमद्वारे सीसीटीव्ही निरीक्षण, संवेदनशील केंद्रावरील केंद्र संचालक व पर्यवेक्षकांची अदलाबदल, परीक्षा केंद्रावर ओळखपत्र अनिवार्य, अनधिकृत व्यक्तींना प्रवेश नाही। महत्त्वाच्या विषयांच्या दिवशी भरारी पथक व बैठे पथक, ड्रोन कॅमेऱ्यांद्वारे चित्रीकरण, परीक्षा केंद्रांपासून 500 मीटर परिसरात झेरॉक्स सेंटर बंद, गैरव्यवहार करणाऱ्यांवर दखलपात्र व अजामीनपात्र गुन्हे दाखल करणे इत्यादी उपाययोजनांचा समावेश आहे। विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढावी, परीक्षांचा पारदर्शकपणा राखला जावा आणि शिक्षणाचा पाया मजबूत व्हावा यासाठी कॉपीमुक्त अभियान अत्यंत महत्त्वाचे असून पालक, शिक्षक, अधिकारी व नागरिकांनी या अभियानात सहकार्य करावे असे आवाहन जिल्हाधिकारी यांनी केले आहे। आमदार सुरेश धस यांच्या अभिष्टचिंतन सोहळ्यानिमित्त पाटोदा नगरीचे नगराध्यक्ष राजू भैया जाधव व पाटोदा स्पोर्ट्स क्लबच्या वतीने आयोजित पाटोदा प्रीमियर लीग पर्व 7 2026 ही स्पर्धा मोठ्या उत्साहात पार पडली असून अंतिम थरारक सामन्यात संघर्ष योद्धा संघाने अण्णा वॉरियर संघावर मात करत विजेतेपद पटकावले। अंतिम लढतीत अण्णा वॉरियर्सने 8 षटकात 100 धावा केल्या, मात्र संघर्ष योद्धा संघाने 7 षटकातच लक्ष्य गाठत विजय निश्चित केला। प्रसाद भाकरे आणि संतोष हुळे यांच्या खेळीने सामना रंगतदार ठरला। या स्पर्धेतील विजेत्या व उपविजेत्या संघांना तहसीलदार दत्तात्रय निलावाड, मुख्याधिकारी अभयजी जोशी, नगराध्यक्ष राजू भैया जाधव, पाटोदा पत्रकार संघाचे अध्यक्ष सोमीनाथ कोले, सभापती किरण शिंदे पाटील, बळीराम पोटे, ॲडव्होकेट जब्बार पठाण, उपनगर अध्यक्ष रोहिदास गीते, शरद बामदळे तसेच अन्य मान्यवरांच्या हस्ते पारितोषिक वितरण करण्यात आले। युवकांची ऊर्जा, संघ भावना आणि क्रीडा संस्कृतीचा उत्सव ठरलेली ही स्पर्धा क्रीडाप्रेमींच्या टाळ्यांच्या गजरात संपन्न झाली। युवा दर्पण लाईव्ह साठी महेश बेदरे, पाटोदा। बीड जिल्हा परिषद कार्यालयासमोर शस्त्राचा धाक दाखवून जबरदस्तीने साहित्य पळवून नेणारा आणि मागील 1 वर्षापासून हैदराबाद येथे फरार असलेला सराईत गुन्हेगार सय्यद अनवर याला जेरबंद करण्यात बीड शहर पोलिसांना यश आले आहे। दिनांक 12/11/2024 रोजी दुपारी अशोक रोहिदास कांबळे राहणार साखरे बोरगाव हल्ली मुक्काम बीड हे बीड जिल्हा परिषद कार्यालयासमोर जागेत पत्र्याचे शेड मारण्याचे काम करत होते। याचवेळी आरोपी सय्यद अनवर, सय्यद मुजावर आणि यासिन खान पठाण दोघेही राहणार बीड यांनी तेथे येऊन फिर्यादीस फरशी कुऱ्हाड व तलवारीचा धाक दाखवून कामासाठी लागणारे 25,000 रुपये किमतीचे वेल्डिंग मशीन, कटर मशीन व ड्रिल मशीन हे बळजबरीने चोरून नेले होते। या प्रकरणी बीड शहर पोलीस ठाण्यात गुन्हाही दाखल करण्यात आला होता।
सदर गुन्ह्यातील मुख्य आरोपी सय्यद अनवर हा गुन्हा केल्यापासून हैदराबाद येथे पळून गेला होता व पोलिसांना तो गुंगारा देत होता। दरम्यान सदर आरोपी बीडमध्ये आला असून जिल्हा परिषद आवारामध्ये संशयास्पदरित्या फिरत आहे अशी खात्रीशीर माहिती मिळताच बीड शहर पोलिसांनी तात्काळ सापळा रचून आरोपीला अटक केली आहे। त्याच्याकडून या गुन्ह्यातील चोरीस गेलेला मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। सय्यद अनवर हा अभिलेखावरील सराईत गुन्हेगार असल्याने त्याला यापुढे पोलिसांच्या कडक निगराणीखाली ठेवण्यात येणार आहे। पोलीस अधीक्षक यांच्या सूचनेप्रमाणे बीड शहर पोलीस गुन्हेगारांविरुद्ध अतिशय कडक मोहीम राबवत आहेत। शहरात कोणीही अशा प्रकारचे गुन्हे केल्यास किंवा दहशत माजवण्याचा प्रयत्न केल्यास त्याच्याविरुद्ध कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल। सदरची कारवाई पोलीस अधीक्षक श्री नवनीत कामत, अप्पर पोलीस अधीक्षक श्री सचिन पांडकर, एसडीपीओ श्रीमती पूजा पवार यांच्या मार्गदर्शनाखाली बीड शहर पोलीस ठाण्याचे पीआय श्री शीतलकुमार बल्लाळ, पीएसआय श्री महेश जाधव, सय्यद शहनशाह, गणिनाथ बावनकर, मंगेश शिंदे, राम पवार आणि इलियास शेख यांच्या पथकाने केली। बीड येथील साय दैनिक बीड सिटीजनचे उपसंपादक श्री देवेंद्र ढाका यांचा 22 वर्षीय मुलगा यश ढाका या तरुणाची दिनांक 25/9/2025 रोजी बीड शहरातील माने कॉम्प्लेक्स परिसरात चाकूने भुसकून हत्या करण्यात आली होती। या प्रकरणी 4 जण अटकेत आहेत। त्यामध्ये सोमनाथ उर्फ चिक्कू भाऊसाहेब काटे, निखिल राजेंद्र घोडके, कृष्णा विजेंद्र सोनवणे आणि सूरज काटे यांचा समावेश आहे। तर यापैकी सोमनाथ काटे, निखिल घोडके आणि कृष्णा सोनवणे या तिघांनी जामीन मिळावा म्हणून बीड जिल्हा व सत्र न्यायालयात अर्ज दाखल केला होता। या तिघांच्याही जामीन अर्जावर दिनांक 2 फेब्रुवारी 2026 रोजी जिल्हा व सत्र न्यायालयात झालेल्या सुनावणीत न्यायालयाने काटे, घोडके आणि सोनवणे या तिघांचाही जामीन अर्ज फेटाळून लावला। या प्रकरणात सरकारी वकील म्हणून ॲडव्होकेट अजय राख, ॲडव्होकेट मिलिंद वागीरकर यांनी काम पाहिले। श्री क्षेत्र संत मीराबाई आईसाहेब संस्थान महासांगवी येथे संत मीराबाई आईसाहेब यांच्या 28व्या पुण्यतिथी सोहळ्यानिमित्त आयोजित अखंड हरिनाम सप्ताहाची सांगता शनिवार दिनांक 31 जानेवारी रोजी हजारो भाविकांच्या उपस्थितीत भक्तिरसात पार पडली। यावेळी मठाधिपती महंत राधाताई महाराज आईसाहेब यांनी काल्याच्या कीर्तनातून 18 पगड जाती धर्मांना एकत्र आणणारा अध्यात्माचा खरा मार्ग दाखवला। संतांच्या विचाराप्रमाणे वाटचाल केल्यास जीवनाला निश्चित दिशा मिळते असे प्रतिपादन राधाताई महाराज यांनी केले। याच प्रसंगी राधाताई महाराज यांच्या हस्ते दहीहंडी फोडण्यात आली। त्यानंतर हजारो भाविकांना महाप्रसादाचे वाटप करण्यात आले। या भक्तिमय सोहळ्यास माजी आमदार भीमराव धोंडे, राष्ट्रवादी काँग्रेस युवक प्रदेशाध्यक्ष महबूब शेख, बाळासाहेब सानप, अनुराध सानप, माजी जिल्हा परिषद सभापती महेंद्र गर्जे, मधुकर गर्जे, सरपंच नामदेव सानप, शिवाजी गर्जे, स्वामी सानप यांच्यासह महासांगवी कवडवाडी परिसरातील सर्व ग्रामस्थ व भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते। युवा दर्पण लाईव्हसाठी महेश बेदरे, पाटोदा। आणि याचबरोबर आजचं बातमीपत्र संपलं। उद्या पुन्हा भेटू काही नव्या आणि ताज्या घडामोडींसह। तोपर्यंत पाहत राहा युवा दर्पण लाईव्ह चॅनल, लाईक करा, सबस्क्राईब करा आणि खाली दिलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा। तोपर्यंत नमस्कार।